डिलेमा 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 सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अपि अप्रियम. सत्यम ब्रूयात खरं सांगा, पण प्रियम ब्रूयात प्रिय वाटेल असं बोला. न ब्रूयात बोलू नका. काय न सत्यम अपि अप्रियम. जर अप्रिय असेल तर ते सत्य असलं तरी बोलू नका. संस्कृत सुभाषित आहे. त्या सुभाषिताचा सर्वात मोठा जबरदस्त वापर करून महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली होऊ न देण्याचं श्रेय साक्षात श्री शरद पवार यांना जातं. हो, येतोय मी फडणवीसांनाही श्रेय देणारे, त्यांचंही कौतुक करणारे, SITचंही कौतुक करणारे, मेडिकल रिपोर्ट ज्यांनी आधी लीक केले आणि नंतर दाबले आणि नंतर बदलले त्यांचंही कौतुक करणार आहे. पण मला सांगायला पाहिजे तुम्हाला की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अपि अप्रियम या सुभाषिताचं काटेकोर पालन शरद पवारांनी प्रथम केलं. काय केलं त्यांनी? ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला ते प्रत्यक्षामध्ये 11 ठिकाणी झालेले होते, त्या 10 ठिकाणी झाले होते. आणि त्यांनी असं सांगितलं शरद पवारांनी त्यावेळेला की एक बॉम्बस्फोट मशिदीत झाला, एक बॉम्बस्फोट मशिदीत झाला आणि मग काय 10-11 हे शहरभर झाले. वर्ष गेली 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 किती वर्ष मध्ये गेली. मुंबईमधल्या त्यावेळेच्या मुंबईकरांना असं वाटलं हा राष्ट्रद्रोह आहे, हा देशद्रोह आहे, हे देशाविरुद्धचं कारस्थान षडयंत्र आहे, हे दाऊदचं षडयंत्र आहे. सुदैवाने त्यावेळेला कुणी असा आरोप केला नाही केला शरद पवारांवर. ते वातावरणही तसं होतं की दाऊदला हिंदू विरोधी न ठरवण्याकरता जाणीवपूर्वक शरद पवारांनी मुद्दाम दाऊदचं संरक्षण व्हावं आणि तो हिंदू विरोधी आहे अशा तऱ्हेचं काहीतरी होऊ नये आणि जातीय दंगली धार्मिक दंगली पेटू नयेत आणि त्या दाऊदच्या नावावर जाऊ नयेत म्हणून मुद्दाम हा एक खोटा असा गौप्यस्फोट केला की 11वा बॉम्बस्फोट मशिदीत झाला. त्यामुळे वातावरण एका त्यांच्या त्या वाक्याने बदललं. ओ अच्छा, मुंबईकर म्हणाले अरे 10 जरी हिंदू वस्तीत झाले असले तरी 11वा मुस्लिम वस्तीत झाला. याचा अर्थ दाऊद हा देशद्रोही आहे, तो हिंदूद्रोही नाही. त्यांनी हिंदूंवर नाही बॉम्बस्फोट केले, त्यांनी मुसलमानांवर पण केले. आणि हे श्रेय साक्षातच प्रत्यक्ष थेट ग्रेट अशा शरद पवारांना मिळालं. पण त्यांनी ते सांगायला 12 वर्ष का 15 वर्ष घेतली. 15 वर्षांनी ते असं अत्यंत चाणाक्ष चतुर धूर्त असा चेहरा करून म्हणाले त्यावेळेला मी जाणीवपूर्वक खोटं बोललो. ह्याचं कारण समाजाचं हित माझ्या मनामध्ये होतं, देशाचं हित होतं आणि महाराष्ट्रामध्ये मला धार्मिक दंगली पेटायला नको त्या, म्हणून मी खोटं बोललो. ते हितासाठी बोललो समाजाच्या, आणि धार्मिक दंगली झाल्या नाहीत महाराष्ट्रात. याचं एकमेव कारण मी असं सांगितलं की दाऊद हा हिंदू विरोधी नाही, फक्त तो देशविरोधी आहे आणि म्हणून दंगली नाही झाल्या. जर फक्त हिंदू वस्तीत बॉम्बस्फोट झाले असं मी जर बोललो असतो किंवा सिद्ध झालं असतं किंवा दिसलं असतं आणि हा 11वा स्फोट जोडला नसता मशिदीत झालेला तर मुंबईत धार्मिक दंगली झाल्या असत्या. ते मी वाचवल्या. परवा देखील त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट केलं. आता त्याचा खुलासा ते केव्हा करतात मला माहिती नाही, की अजितदादांचा मृत्यू हा घातपात नसून अपघात आहे. आणि त्याच्यावर त्यांच्या लोकांनी असं सांगितलं की साहेब असं म्हणाले, रोहितच म्हणाला की साहेब म्हणाले हा अपघात आहे, पण त्यावेळेला त्यांना काही माहिती नव्हतं. आता पुढे ही गोष्ट सत्य आहे की रोहित पवारला पुढे करून शरद पवारच ही मोहीम चालवत आहेत, अपघात घातपात वगैरे, तो विषय वेगळा. पण त्या दिवशी त्यांचं म्हणणं आता असं आहे की त्यांनी तो अपघात शब्द जर त्या दिवशी वापरला नसता तर अंत्यविधीच्या वेळेलाच महाराष्ट्रामध्ये दंगली उसळल्या असत्या. त्या दंगली वाचवल्या त्यांनी, थांबवल्या त्यांनी एका शब्दाने की हा घातपात नाही, अपघात आहे. लोकांच्या भावनांचं शमन होऊ दिलं. आता कितीही चर्चा झाली तरी आता दंगली नाही उसळणार, पण दंगली उसळल्या असत्या. आणि त्या इनडायरेक्टली त्यांचा इशारा काही जातीय संदर्भ देखील आहेत, त्याला भाजपचा संदर्भ तर आहेच. आजही त्यांचं घातपाताचं जे चाललंय दाखवून दिशा दिग्दर्शन चाललंय, ते व्यक्ती शक्ती पक्ष जे काय चाललंय त्याच्यामध्ये जातीयवाद आहे. जाऊ दे, तो विषय नाही. आज फडणवीसांचा विषयाकडे येतो की शरद पवारांचा आदर्श ठेवून साक्षात आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, SIT, तेजस्वी मॅडमचं खूप कौतुक मी टीव्हीवर बघतोय, चांगलं आहे. तेजस्वी सातपुते मला वाटतं नाव त्यांचं. त्या तेजस्विनी आहेत आणि जबरदस्त इन्व्हेस्टिगेटिव्ह हे करतात. त्यामुळे त्यांनाही मी, आणि त्यांना केलेली एक विनंती त्यांनी माझी मान्य केली. याच्याबद्दल मला त्यांचे आणि फडणवीसांचे आभार मानायचे होते. दोघांनाही मी मेसेज केले होते की हे त्या बायकांचे जे फोटो येतात ते ताबडतोब बंद करा आणि चेहरे दिसत आहेत ते बंद करा. बंदी घाला, त्याप्रमाणे बंदी घातली गेली. आणि मी माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी कुठेही चेहरा दिसेल असं एकदाही केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. मला अधिकार आहे सांगायचा की लोकांचे व्हिडिओ बंद करा.
आणि बंद केले त्याने. अभिनंदन दोघांचंही, मॅडमचं पण अभिनंदन, सरांचं पण अभिनंदन. पण एक मोठा टप्पा शरद पवारांचा आदर्श ठेवून फडणवीसांनी SITने मेडिकल रिपोर्ट, माझे ठाणे नाशिकमध्ये फार मोठे संबंध आहेत. एक व्यक्ती आहे जवळजवळ 20 वर्ष चॅनल चीफ होती एका मोठ्या चॅनलची आणि मातब्बर मानले जातात आणि प्रचंड दबदबा आहे नाशिकमध्ये त्यांचा. ते माझे मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत. मी केव्हा तरी चुकून 2-5 वेळा नाव घेतलं पण आहे त्यांचं. त्यांनी मला सांगितलं की मेडिकल रिपोर्टप्रमाणे हा खरात ज्याच्या हजारहून अधिक भारतीय बायकांशी आणि शेकडो सेक्स डेस्टिनेशन असलेल्या विविध देशातल्या रांडांशी संबंध आले, त्याचा रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह येणं अटळ होतं, तो आलेला आहे. पण सरकार पुढे प्रश्न असा पडला आहे की तो HIV पॉझिटिव्ह आहे हे जर जाहीर केलं तर ज्या 1000 बायकांशी संबंध आला त्या तक्रारीला पुढे जरी काहीतरी, आधी तर 6 होत्या, आता नंतर 52, आता काहीतरी 100 अशा तक्रारी आल्या, त्यात सगळ्या प्रकारची फसवणूक आहे. आर्थिक फसवणूक देखील आहे, लैंगिक फसवणूक आहे, शोषण आहे, ते सगळं आहे. तर जाईल, जेलमध्ये जाईल, फाशी जाणार नाही, मला वाटतं जायला पाहिजे खरं, पण जाईल, जेलमध्ये तर होते त्याला. पण तो त्याला HIV झाला आहे. त्या 1000 बायकाच्या नवऱ्यांना बहुतेकांना माहिती आहे की आपली बायको तिकडे त्याचा प्रसाद, कृपाप्रसाद, तीर्थप्रसाद घ्यायला अपत्य होत नाही म्हणून. अपत्यप्राप्तीसाठी तो फेमस होता. ती त्यांची 1000 अपत्य, 1000 काय 700-800 असतील बायका असतील, त्यांना तर माहिती आहे याच्याशी आपले संबंध कसे आले, त्या हादरून गेले असते. अरे हा पॉझिटिव्ह आला म्हणजे मी पण पॉझिटिव्ह, म्हणजे मुलं पण पॉझिटिव्ह, नवरा पण पॉझिटिव्ह, आहे काय? त्यामुळे हे विषारी सत्य, कटू सत्य हे उजेडात न येणं हे समाजाच्या हिताचं होतं. हे खरं आहे. फडणवीस साहेब, शरद पवारांनी जसं दंगा होऊ नये हिंदू मुस्लिम म्हणून बॉम्बस्फोट मशिदीत पण झाला असं सांगितलं, तुम्ही उलटं केलं की हा निगेटिव्ह निघाला, असं शेकडो रांडांपाशी जाऊन आलेल्या या माणसाला चक्क कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं. ओके, नो प्रॉब्लेम, तुमचा हेतू चांगला आहे. मेडिकल रिपोर्ट आधी लोकांपर्यंत जो मीडियात गेला होता तो पॉझिटिव्ह आहे असा गेला होता. आता तो कुणी दिला होता, काढा शोधून तुम्ही, कोणत्या डॉक्टरांनी दिला होता ते पण शोधून काढा की त्यांनी आधी सांगितलं आणि मग हा रिपोर्ट बदलून निगेटिव्ह का गेला. पण निगेटिव्ह केलं काही हरकत नाही. पण माझं त्या महिलांना सांगणं आहे, ज्या व्हिक्टिम्स आहेत त्यांना माझं एक वडीलधारा बंधू म्हणून सांगणं आहे की HIV टेस्ट करून घ्या. हे सरकारच्या निष्कर्षावर अवलंबून राहू नका, याच्यावर इलाज आहे, ते केले जाऊ शकतात. त्या नवऱ्यानंही करायला हवा, मुलांचेही टेस्ट करा, उपचार करून घ्या. आणि शरद पवार खोटं बोलले ते समाज हितासाठी, तसंच चुकीचं बोलले, खोटं बोलले, पण त्यातलं खरं हे आहे की समाजाच्या हितासाठी आणि हलकल्लोळ उडू नये म्हणून फडणवीस, SIT, पोलीस, मेडिकल रिपोर्ट्स हे बदलले आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं. काय म्हणू मी, आभार म्हणू, धन्यवाद म्हणू, हे आवश्यक होतं. त्यामुळे कटू असलं तरी ते सत्य लपवलं, हे सत्य देखील स्वागतार्ह आहे. धन्यवाद.